पुढचे 3 दिवस कोकणाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान खात्याकडून हा इशारा देण्यात आलेला आहे। तर मुसळधार पावसाचा इशारा आहे। मान्सून आधीच तडाखा या ठिकाणी पाहायला मिळाला। हवामान खात्याकडून किनारपट्टी भागाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। अरबी समुद्र खवळलेला राहणार आहे। तर 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं। अरबी समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। पाहू। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार एंट्री केलेली आहे आणि पुढचे 3 दिवस हे अवकाळी पावसाचे असल्यामुळे आजपासून ते पुढील 3 दिवस कोकणामध्ये विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे। हवामान खात्याकडून सागरी किनारपट्टी भागात रेड अलर्टचा इशारा देखील दिला गेलेला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र देखील खवळलेला राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच पावसाची थोडीफार विश्रांती होती, मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण हे जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। काल दुपारपासूनच मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले। जिल्ह्यातील विविध भागामध्ये विविध तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाने जोरदार एंट्री केली। मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचे आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाने केलेले आहे। कालच्या पावसाने चिपळूण नसेल त्याच पद्धतीने गुहागर आणि लांजा तालुक्यामध्ये वीज पडल्याच्या काही घटना घडल्या, त्यामुळे घाट प्रवास हा टाळण्याचं देखील आता या ठिकाणी प्रशासनाने आवाहन केलेले आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस हे अवकाळी पावसाचे असल्यामुळे आता सागरी किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याला दिला आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।